काय सांगा, अत्यंत दुर्दैव घटना घडली काल दिवसभर आपण होतो, आज वस्तीवरून भेट दिली. अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। 7 महिला इथं पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ट्रॅक्टर चालवणाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत। निश्चित त्यांच्या कुटुंबासोबत दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहेत। सगळे काल 7:30ला घटना झाली। 8:30 वाजल्यापासून याच्या गावातलं लहान लहान लेकरू सगळे माणसं, सगळ्या जाती धर्माची माणसं तिथं त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन सगळ्यांना तिथून काढण्याचा प्रयत्न केला। त्यांना वाचवण्यामध्ये सुद्धा 2-3 जण त्याच्यातून वाचलेले आहेत। त्यांच्या मुलाबाळांची जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असो व्यक्तिगत मदत करून आपण करणार आहेत, कारण त्यांचे जीवनातून ते उठलेले आहेत। कोणतीही मदत केली तरी तीही हानी भरून निघणार नाही, पण समाजाचं त्यांना सुद्धा समाजामध्ये पुन्हा उभं टाकावं लागेल, त्यांच्या कुटुंबियाला उभं टाकावं लागेल। म्हणून आम्ही काल मुख्यमंत्र्याला, महाराष्ट्र राज्याच्या शासनाकडे मागणी केली आणि तिथं जवळपास 5-5 लाख रुपये त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत मंजूर केलेली आहे। पण ती मदत ही तुटपुंजी आहे। त्यांच्या लेकराबाळांसाठी आपल्याला आता पुढच्या काळामध्ये पण त्यांना शिक्षणाची जबाबदारी असेल, बाकीच्या सगळ्या जबाबदारीसाठी शासन दरबारी आम्ही प्रयत्न करणार आहेत। मी मोठमोठ्या लोकांना सुद्धा मदत मागण्यासाठी तिथं उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काय करता येईल, यांच्या कुटुंबाला घरकुल मिळवून देण्यासाठी सुद्धा आपल्याला पुढे प्रयत्न करायचे आहेत। ते आम्ही सगळेजण मिळून करणार आहेत। हे अतिक्रमण जे अधिकृत करून या ठिकाणी या नागरी वस्तीवर सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी येथे स्थानिक करताना पाहायला मिळते। 100% काल कलेक्टरला बोललो होतो आपण, त्यांचे अतिक्रमण हे नियमित करून यांना घरकुलासाठी, कारण माझ्यासोबत आपल्या गावचे सरपंच, माझे जिल्हा परिषद सदस्य, माझे सरपंच आणि सगळीच गावातली मंडळी आहेत की ज्यांनी सगळ्यांनीच गाव म्हणून एका जागी हे करतात। हे आमचे माजी सरपंच आहेत, बाकी सगळी कंपनी आहेत, यांनी तिथं या संदर्भामध्ये लवकरात लवकर यांना कशी मदत मिळेल त्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करणार आहोत। राज्य शासनाने जखमींना 50,000ची मदत केली, मात्र एक जखमीची तब्येत जी आहे ती अत्यंत गंभीर आहे। एका दिवसाचं बिल त्याचं 50,000पेक्षा जास्त झालं। निश्चित त्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून मी घेणार। मी स्वतः त्या दवाखान्यामध्ये जाणार आहे। त्यांचं किती बिल लागू आपण शासनाच्या माध्यमातून असू द्या, आम्ही स्वतः त्या बाबतीमध्ये काम करणार आहे। त्या सांगायच्या गोष्टी नसतात ह्या की बाबा आम्ही असं करणार तसं करणार, तुम्ही आता आमची बाईट घ्यायली म्हणून फक्त तुम्हाला सांगायचं आहे। कारण आता एवढे लोक यायलेत आणि ते एवढं सांगायलेत की सांगण्यापेक्षा करण्यावर काहीतरी भर द्यावा लागेल ना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।